ओम नमः शिवाय. शिवभक्तांनो, नाथभक्तांनो, ओम नमो आदेश. सर्वांना महाकाल, ताईंना, दादांना. तर आज व्हिडिओ मी ह्यासाठी बनवला आहे का ताईंनी मला मेसेज केले का ताई आम्हाला पशुपती व्रत करावा का, तर निश्चित करावा. पुढं काही अडचणी येण्यापेक्षा सर्व ताईंनी पशुपती व्रत केलेलं चांगलं आहे. आपल्या घरावर जी संकट येतं ते येणार नाही. तर ही पशुपती व्रत जर आपल्या मनात काही इच्छा असेल त्याच्यासाठी करायचं. कोणाला जर आपलं नेहमीप्रमाणे करायचं तरी चालेल. पण पशुपती व्रत करताना पांढरा कपडा अंगावर परिधान करायचा. दोघांनी बी जोडीने. ही पशुपती व्रतची पूजा ही जोडीने करावी लागते. तर पूजा करताना सफेद कपडे धारण करायचे सगळ्यांनी, दोघांनी बी. तर पहिलं मंदिरात गेलं का पहिलं आधी नंदी पूजन करायचं. नंदीच्या कानामध्ये तुमची काही इच्छा असेल ती बोलायची. पूजा साहित्यामध्ये 5 प्रकारचे फुलं न्या जा, 3 प्रकारचे न्या जा, 1 शाट बेल न्या जा, 1 शाट तांदूळ अर्पण करा. हे तुम्हाला जसं करायचं तसं करा. पंचामृतने किंवा दुधाने स्नान करायचं महादेवांना. पहिलं साधं स्नान जल करायचं. दुसऱ्यांदा पंचामृतचं घालायचं. तिसऱ्यांदा अत्तर, अक्षत, फूल, गंगाजलनी महादेवांना जल अर्पण करायचं. हातामध्ये आधी संकल्प सोडायचा दोघांनी बी आणि नंतर ही पूजन करायचं. तर तुम्ही म्हणता दोघं नसले तर एकटं. कुमारिकाला एकटीला करायला जमतं. आणि पशुपती व्रत करायचं असलं जोडीने दोन्ही वेळेस शिवमंदिरामध्ये जावं लागतं. तर मंदिरात जाताना सकाळी पूजेचं ताट न्यायचं. तीच पूजेचं ताट वापस आलं का तीच घरात खाली ठेवायचं नाही. म्हणजे असं वस्तू काढून त्या ताटातच ठेवायच्या. त्या परत संध्याकाळी पूजेच्या टायमाला न्यायच्या. तर पूजा कशी करायची, सकाळी 5 पासून 7 पर्यंत 8 वाजेपर्यंत जायचं. संध्याकाळी नैवेद्य करायचा. 5 सोमवारी 5 प्रकारचं नैवेद्य न्यायचे. पहिल्या सोमवारी शिरा, दुसऱ्यांदा खीर, तिसऱ्यांदा पेढ्याचं, चौथ्यांदा असे वेगळे वेगळे. 5व्यांदा मग आपण चुरमा करायचा 5व्या उद्यापनला. मग ते गोरगरिबाला दान करायचं. एक आपण नारळ घ्यायचं उद्यापनाच्या वेळेस. त्या नारळाला धागा गुंडाळायचा. ते आपल्या इच्छाप्रमाणे त्या धाग्यात बोलून त्या नारळाला गुंडवून पार्वती मातेची ओटी भरायची. म्हणजे हे उद्यापनचं सांगते. तर आता मी पहिल्यापासून सुरुवात करते कशी पूजा करायची. तर पूजा कशी करायची, पूजा करताना नेम पाळायचे. घरामध्ये मांसाहारी झालं नाही पाहिजे. उद्यापन होसर उद्यापन करा तर 3 सलन करायचे. तर जी आपण व्रत करतो त्या स्त्रीनी कोणाची निंदा, कोणाची काही चाडी भांडण ही कटकट अशी करायची नाही. व्रत होस तर कोणाचं अन्न ग्रहण करायचं नाही. कुठं मुक्काम करायचा नाही जर आपल्याला फळ घ्यायचं असलंच तर. तर पूजा करायला गेले मंदिरात पहिल्या सोमवारी. पूजेचं ताट नेलं. नंदीची पूजन करायचं. नंदीचे पूजन झालं कानात बोलायचं. नंतर देवादिदेव महादेव शिवालयामध्ये जायचं. तिथं आधी संकल्प सोडायचा जोडीने. नंतर मग पहिलं जल घालायचं 5 प्रकारचं ठिकाणी. उजव्या हाताला गणपतीचं स्थान, डाव्या हाताला कार्तिक स्वामीचं,
ज्याला धरावाची तिथं अशोक सुंदरी, डाव्या हाताला पार्वती मातेचं स्थान, शिवपिंडीवर नंतर जेल घालायचं. तर शिवपिंडीचं पूजन करायचं म्हणल्यावर तिथं सर्व देवाची पूजा झाली दाखल होती. नवग्रहांची, काळभैरवनाथांची, हनुमंताची, शनीची, विष्णूची, लक्ष्मीची, ही सर्व देवतांची पूजा होती. शिवपिंडीमध्ये सर्व देवतांचा वास असतो. आणि तुम्हाला जो मंत्र बोलायचा, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम सांबा सदाशिवाय, ओम पशुपतीनाथाय, हे जे मंत्र बोलायचा ते मंत्र बोलायचा. सकाळी पूजा केल्यानंतर घरी यायचं, जे पूजाचं साहित्य तसंच ठेवायचं. परत संध्याकाळी 5 दिवे घेऊन जायचं, 5 दिवे लावायचे, 1 दिवा घरी घेऊन यायचा. नंतर घरात येताना आपल्या दरवाजामध्ये, आपण घरात आतमध्ये येताना उजव्या हाताला थोडे अक्षत ठेवायचे खाली, त्याच्यावर दिवा ठेवायचा, ते दिव्याचे पूजन करायचं. आणि आपण जी नैवेद्य नेलेले आहेत मंदिरात, एक महादेवाला ठेवून, एक नंदीला ठेवून, आणि हा 3रा भाग आपण घरी घेऊन यायचा. आणि आपण उपवास सोडताना त्याच्या आधी ते आधी खायचं आणि नंतर आपलं भोजन ग्रहण करायचं. तर पशुपतिव्रतचा नियम पाळला तर निश्चित फळ भेटतं. तर शेवटच्या उद्यापनाच्या वेळेस तुम्ही यथाशक्ती एखाद्या ब्राह्मणाला वस्त्रदान करायचं, शिधा सामग्री द्यायची, गोरगरिबाला कुठं दान करायचं. आणि शेवटच्या उद्यापनाच्या दिवशी नारळाला दोघांनी बी हात लावायचा, पती पत्नीने. त्याच्यात नारळ ही आपल्या बाबांना सांगायचं, ही माझं आज शेवटचा सोमवार आहे, त्याच्यात बोलून त्यांना ते अर्पण करायचं. आणि भगवान शंकरांना पांढरा कपडा आणि आदिमायशक्ती पार्वती त्यांना ओटी अशी अर्पण करायची. उद्यापनाच्या दिवशी कन्या भोजन घालायचं. आणि उद्यापन ही 16 सोमवारासारखं एवढं काही लय मोठं नाही, ही साधं उद्यापन आहे, यथाशक्ती उद्यापन आहे. तर करायचं असलं तर एकामागं एक पशुपतिव्रतचे 3 उद्यापन करायचे. हे 16 सोमवार होसर हे 3 उद्यापन होते. 16 सोमवाराचं. आणि जर सोमवार चालू असताना स्त्रियांना मासिक पाळी आली, मासिक धर्मामध्ये, ते उपवास सोडायचा नाही, चालूच ठेवायचा, पण त्याच्यात धरायचं नाही. तो सुतक असो काही असो, ते उपवास चालू ठेवायचा. जेव्हा आपली अडचण संपन नंतर 2रा सोमवार येईल तेव्हा आपल्याला धरल्या जाईल. 5 सोमवार ही पूजा झालीच पाहिजे. 6व्या सोमवारी पण उद्यापन केलं तरी चालतं. काही अडचण जरी आली तर हे उद्यापन करता येणार नाही. तर पूजा करताना ही जोडीने पूजा करावी लागते पशुपतिव्रतची. मंदिरात दोन्ही वेळेस जोडीने जावं लागतं. तुपाचे दिवे लावायचे. सगळ्यात भोलेनाथांना सफेद आवडतं. खीर, शिरा, पेढा, चुरमा, हे असं भोलेनाथांना सफेद भोजन आवडतं. तर भोलेनाथाला नैवेद्य दाखताना पिंडीला स्पर्श केलेला आपण घरी आणायचा नाही. जो पिंडीला स्पर्श करतो ते तिथं ठेवायचा. आणि आपण पिंडीला स्पर्श करून घरी आणायचा नाही. ही तुम्हाला मी सांगते, हे लक्षात ठेवायचं. तर 5 प्रकारचे फुलं भेटले तर 5 प्रकारचे फुलं, 108 बेलपत्र, 108 तांदूळ, जसं आपल्याला जमन तसं. पण 108 बेलपत्र व्हायलेच पाहिजे, 108 तांदूळ व्हायलेच पाहिजे.
कोणी 108 फुलं पण वाहतं. पण आपण कमीत कमी 108 बेलपत्र सकाळी वाहिले तर अक्षता वाहिला, संध्याकाळी 108 तांदूळ वाहिले तरी चालतं. आता तो एकाच वेळेस 108 तांदूळ आणि 108 बेलपत्र हे अर्पण केले तरी चालतं. पण भगवान शंकराला अत्तरांचं जेल घालायचं. अत्तर म्हणजे असं केमिकलचं अत्तर नाही, मोगऱ्याचं अत्तर, गुलाब अत्तर, चमेली अत्तर हा भेटतं पूजेच्या साहित्यामध्ये. तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळते. 16 सोमवाराचं सुद्धा मी उद्यापनाची माहिती देणार आहे आणि कार्तिक शिवलिंगांचं पण मी माहिती देणार आहे. प्रत्येक व्हिडिओ वेगळे वेगळे येते. बेलाची कशी पूजा करायची, बेलामध्ये किती ताकद आहे बेलाच्या वृक्षामध्ये ते पण सर्व सांगणार. आणि उद्यापन करताना तुम्हाला एक सांगते, बेलाच्या झाडाखाली दिवा लावला पाहिजे. जर बेलाचं झाड नसलं तर पिंपळाचं हे तर लावलंच पाहिजे. तुळशीला दिवा लावायचा. घरामध्ये मंदिरातून पूजा करून आले संध्याकाळी घरामध्ये आल्यानंतर आपल्या कुलदेवतेची पूजा करायची, नैवेद्य दाखायचा. तिथं भोलेनाथांचं थोडं नामस्मरण करायचं, चिंतन करायचं आणि नंतर आपण उपवास सोडायचा. तर तुम्ही म्हणता हे व्रत करताना फराळ खाल्लं तर चालेल का? फराळ नाही. तुम्ही फळ खाऊ शकता, दूध घेऊ शकता, पण फराळ चालत नाही. एक टाईम भोजन असतं ती पण. आणि कधी बी सोमवाराला 2 टाईम महादेवांच्या सोमवार करायचे असले तर 2 टाईम तिखट चालत नाही, 2 टाईम मीठ चालत नाही, एकच टाईम. जसं आपला प्रदोष असतो, प्रदोषासारखंच सोमवारांचं असतं. प्रदोषाला कसं फळ खाऊन संध्याकाळी 1 टाईम भोजन करायचं बेलाची पूजा करून, तशी असं सोमवाराचं बी असतं. 2 टाईम तिखट चालत नाही. ही तुम्हाला आज 16 सोमवाराची मी पुढच्या भागात माहिती देणार. आज ही पशुप्रतिव्रत कसे करावे, त्याचे नियम कसे येतं आणि यांना फळ कसं भेटतं हे निश्चित. संकल्प सोडून तुम्ही पशुपतिव्रत करा, निश्चित फळ भेटतं. मी स्वतः केलेलं येतं. जे मी स्वतः काही केलेलं आहे ते अनुभव मी तुम्हाला देते. फक्त पशुपतिव्रत करताना एवढंच नियम पाळायचे. त्या स्त्रीनी जास्त मौन पाळायचं, जादा बोलायचं नाही, कोणाचं भांडण करायचं नाही, चाडी नाही करायची, निंदा नाही करायची, काही करायची नाही. हे महादेव येतं, जगाचे जगन्नाथ देवादिदेव महादेव सांबा सदाशिव हा लय भोले येतं. लय आपलं म्हणणं निश्चित त्यांना ऐकावं लागतं. पण त्यांना फक्त ते भक्तीचे भुकेलेले येतं. त्यांचा भोळा भाव आहे, गर्व नाही. गर्वाने जर केलं आणि आपण सगळीकडे सांगत सुटलं मी असं करते, मी तसं करते, कधी बी हे व्रत करताना कुणाच्या घरी जायचं नाही, कुणाचं अन्न ग्रहण करायचं नाही, पाणी ग्रहण करायचं नाही, कुठं मुक्काम करायचं नाही. आपण आपल्या घरी हे उद्यापन होस तर राहायचं. आपल्या मनामध्ये त्या दिवशी दिवसभर शिव 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 असं चालू ठेवायचं. श्री शिवाय नमस्तुभ्यम. मंदिरात गेल्यावर आधी प्रार्थना आहे, श्री शिवाय नमस्तुभ्यम, म्हणजे देवा मी आले तुला नमस्कार करते. म्हणजे श्री आणि शिव हे दोन्ही आदिशक्ती आणि महादेव हे तिथं शिव मंदिरामध्ये असते. त्यामुळे ती प्रार्थना त्यांना करायची, श्री शिवाय नमस्तुभ्यम. आणि फक्त भोळी भक्तीने पूजन करायचं, गर्वाने नाही करायचं. गर्व ह्या महादेवाने रावणाचं सुद्धा गर्व हरण केलेलं आहे.
ही पूजा करायची असेल तर फक्त आपल्या मनात भाव ठेवून, भाव असला तर व्रत करा, नाही तर करू नका. जगाला दाखविण्यासाठी हे व्रत नसतं. हे आपल्याला काही मनात आपल्या इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी हे आपल्या हृदयात महादेवांना ठेवूनच पूजन करायचं. ओम नमः शिवाय. जय महाकाल.